सगळ्या राजकीय वादावादीनंतर आता बातमी आहे ती बच्चू कडूंच्या एल्गार मोर्चाची। बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी पुढे सरसावलेले आहेत आणि जोवर शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही किंवा आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण माघार घेणार नाही हे बच्चू कडूंनी सांगितलं। आणि समोर जमलेला विशाल जनसमुदाय जो आपण टीव्हीवरती पाहताय तो साक्ष देतोय बच्चू कडूंना या एल्गार मोर्चात असलेल्या पाठिंब्याची। सरकारला खरं तर बच्चू कडूंनी कर्जमाफीसाठी 5 वाजेपर्यंतचा आजचा अल्टिमेटम दिला होता। 5 वाजून गेलेत, अल्टिमेटम संपलाय, त्यामुळे बच्चू कडू कोणती भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। याआधी त्यांनी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा सुद्धा सरकारला दिलाय। ट्रॅक्टर मोर्चा काढून बच्चू कडू नागपूरमधल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानाला धडक देणार आहेत। त्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा हा एल्गार पाहायला मिळतोय। प्रचंड मोठा जनसमुदाय त्यांच्या सोबत आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तर बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या नेमक्या कोणकोणत्या आहेत, शेतकऱ्यांसाठी सरकारनं काय काय करावं अशी बच्चू कडूंची मागणी, त्या मागण्यांवरती आपण एक नजर टाकूया। कोणत्याही अटी शर्तींशिवाय शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज सरकारनं तात्काळ माफ करावं। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा। उसाला यंदा प्रति टन 4300 रुपयांचा FRP द्यावा। कांद्याला किमान प्रति किलो 40 रुपयांचा भाव मिळावा। कांद्यावरची निर्यात बंदी, किमान निर्यात मूल्य आणि निर्यात कर कायमचा बंद करावा। गाईच्या दुधाला किमान 50 तर म्हशीच्या दुधाला 65 रुपयांचा दर दिला जावा। आणि या सगळ्या संदर्भात कोणकोणत्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहूया। माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आता हे निवेदन येईल त्यांचं निवेदन सरकारने आता घेतलेलं आहे, त्यावर सर्व प्रधान सचिवाला त्या ठिकाणी त्यांचं काय काय करता येईल ते सांगितलं आहे। पण कुणीतरी बैठकीला यायला पाहिजे होतं, कुणीतरी बैठकीमध्ये चर्चा करायला पाहिजे होती। किमान बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेवराव जानकर किंवा अजित त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी यायला पाहिजे होतं, कुणीच आले नाही। त्यामुळे आतापर्यंत वाट बघितली, त्यामुळे आजची बैठक रद्द झाली। वा बावनकुळे साहेब, इतके तुम्ही शेतकऱ्यासोबत विश्वासघात करताय। 10 मॅसेज आहे बावनकुळे साहेबांना मी मीटिंग लावण्याबाबत, आणि 28लाच मीटिंग लावायची। हे लोक जनता वाऱ्यावर ठेवायची, आम्हाला तिकडे अटक करायचं त्यांचा प्लॅन होता। सगळे नेते एकत्र बोलावायचे, अटक करायचं आणि या जनतेला तुम्ही वाट लावायची होती। तुमचं प्लॅनिंग आमच्या लक्षात आलं। असं आहे की रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली